तर इथे ना माझ्या माहेरचा आजचा दुसरा दिवस आहे. तर सकाळ सकाळी ना इथे माझं फुलं तोडणं काम चालू आहे. तर माझी देवपूजा चालू आहे, तर त्यासाठीच ना मी इथे फुले तोडते. तर इथे ना ताईच्या मुलाने व्हिडिओ घेतो आहे बरं का. थोडंसं कॅमेरा इकडं तिकडं होत आहे, तर त्याबद्दल आता राहू द्या. आता लहान मुलं असंच करणार. मग इथे मी सर्व फुलं वगैरे तोडत होते आणि भरपूर सारी फुलं आहेत बरं का इथे माहेरी. कारण म्हणजे स्वस्तिकाचं आहे, मोगरा, जास्वंद, गुलाब वगैरे भरपूर फुलं आहेत. पण गुलाबाला काही फुलं लागली नव्हती, फक्त स्वस्तिक आणि जास्वंदाची मी फुलं तोडली होती. तर मी आज ना माहेरून आज दुसरा दिवसाचा हा व्हिडिओ आहे. तर इथे ना मी फुले वगैरे तोडून घेतली आणि आता चला छान अशी माझी आता देवपूजा चालू होते. तर आता सकाळच्या 8 वाजलेल्या आहेत. तर उठायला पण उशीर झाला, कारण काल रात्री प्रवचनला गेलतो. तर इथे दादा बसलेला आणि भातचा बघा इथं तयार होऊन रेडी होऊन बसलेलं आहे, तर गावात यात्रेला जाण्यासाठी. आणि मम्मीचं तिकडे भांडी धुणे वगैरे चालू आहेत मोटरलाच. तर गावाकडे कसं ना म्हणजे गावामध्ये नदी होती. आम्ही अगोदर गावातच राहिलो होतो. तिथे कसं म्हणजे घराच्या पाठीमागच नदी होती आणि तिथेच धुणं वगैरे न्यायचो आणि छान वाटायचं. तर अलीकडे म्हणजे आता 10 वर्ष झालं आम्ही मळ्यात आलेलो आहे राहायला. तर इथे बघा भरपूर साऱ्या ना कोंबड्या वगैरे आहेत. तर ना परिसर ना खूप छान आहे. तर गावाकडे आणि माझं गाव काही एकदम असं सिटी लेवल नाही बरं का, ग्रामीण गाव आहे. छोटंसं गाव आहे भीमा नदी तीरावरती वसलेलं. तर हे गाव ना माझं कर्नाटकच्या म्हणजे नदी ओलांडीने कर्नाटक चालू होतं. चला छान अशी देवपूजा करून घेते मी, कारण मी लहानपणापासून ना माझ्याकडेच असते बरं का इथे देवपूजा. माहेर आल्यानंतर माझ्याकडे सोपोरीला असते देवपूजा. तर मस्त आता मी देवपूजा करून घेते आणि आता पटकन सर्व देव वगैरे वाश करते, कारण 10:30 वाजेपर्यंत रेडी होऊन ना यात्रेसाठी जायचं आहे. खूप छान छान असे ना भरपूर देव आहेत बरं का इकडे. म्हणजे माझ्या माहेरी भरपूर देव आहे. काय झालं शौर्या? पूजा मावाली का? बर बर, पूजा मावाल्यानंतर सांग काय. आणि आता बघा सकाळी भातचा रेडी होऊन झालेला आहे यात्रेला जाण्यासाठी. तर आणखीन यात्रेला 10:30ला जायचंय. बघा इथं डान्स चालू आहे त्यांचा सर्वांचा. शौर्य, रुद्रा काय करताय? डान्स करताय का? अरे बापरे. शौर्य बंद कर मी. आणि ते मी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि छान वाटतं असं सकाळी देवपूजा झाल्यानंतर. तर इथे ना आता चला चहा आणि नाश्ता पण करायचा आहे मला. तर मला खूप जणांची कमेंट होती की ताई तुम्ही कुठून आहात, तुमचं माहेर कुठलं आहे. तर माझं माहेर कुठलं आहे मी तुम्हाला सांगते. हेअर वाळण्यासाठी बघा ताईने बघा कूलर लावून हेअर सुकवू लागलेलं आहे किचनमध्ये येऊन चक्क. तर इथे बघा काय सांगावं सगळ्यांचं, कोणाचं काय तर कोणाचं काय बघा इथे. तर तयारी चालली सर्वांची यात्रेला जायसाठी. तर इथे ना वहिनी आणि श्रावणीचं चाललेलं आहे चहा घेणं. श्रावणी किती घेते चहा? हां किती कप झाले? 1 का 2? 2 ना, 2 कप झाले का? उन्हाळ्यात जास्त चहा प्यायचं असतं ना, तर कमी. चला. तर आता 8 वाजले आहेत. तर आम्हाला जायचं आहे 10-10:30 वाजता यात्रेसाठी तयार होऊन. हां कुणाला आवडते खारी ब्रेड? हां ब्रेड कुणाला आवडते? आवडते ना तुला? सांग की. आवडते ना? काय आवडते? हां ब्रेड. ह्याला काय म्हणायचं? जोरात बोल. ब्रेड. ही किती ब्रेड आहे ती? हां किती छान आहे. येते तिला? हां मी कोण आहे? हां जोरात जोरात बोल की जोरात. इकडे दे इकडं. मी पिऊ का चहा? मी पिणार आहे. ठेवायचं. कोण आहे बाबू? त्याने कोण आहे? आत्या आहे ना. आत्याचं नाव काय? ए बाबू आत्याचं नाव माझं नाव काय सांग. आत्याचं नाव काय? छकू आत्या. नाही माझं नाव छकू आत्या. चटका देते. थांब चटका देते. हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी काल ना माहीर आलेले आहे. तर आज गावची यात्रा आहे. तर गावची यात्रा म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा आहे आज.
म्हणून आम्ही सर्वजण निघालेलो आहे. तर माझं माहेर ना तुम्हाला सांगते, खूप दादांनी विचारलं होतं की माहेर कुठे आहे. तर माझं ना माहेर अक्कलकोट तालुक्यामध्ये ना छोटंसं एक ग्रामीण गाव आहे माझं, अंकलगे म्हणून. मी तिथे आलेले आहे. तर इथे बघा रेडी व्हायचं आहे, आणखीन चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. आता मीही रेडी झालेले आहे, बाकीचे सर्वजण गेलेले आहेत. तर चला मस्त आता तुम्हाला मी पुढे शेअर करते काय काय यात्रेमध्ये भेटते आणि काय काय आमच्या गावची यात्रामध्ये काय काय असते ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला सर्वजण आता गेलेले आहेत यात्रेसाठी आणि मी पण रेडी झालेले आहे. दाजी घ्यायला आलेत बरं का आता गाडी घेऊन. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की दाजीने गाडी आणली होती. तर इथे बघा त्यांनी आलेले आहेत कालच ना, सकाळी आलेले आहेत मोरबगीवरून. तर इथे बघा त्यांनी पण रेडी होऊन उभारलेले. चला आता आम्ही जायचं आहे, मी आणि मम्मी आणि आणखीन एकटी बहीण राहिलेली आहे जायचं, आणि बाकीचे सर्वजण गेलेले आहेत. तर आता चला तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला डिरेक्टली ना यात्रेमध्ये भेटते. आणि खूप छान आज आमच्या गावची यात्रा असल्यामुळे ना मी रेडी वगैरे झाले आणि कुंभ वगैरे घ्यायची होती ना, म्हणून ते सर्वजण कुंभ घ्यायला गेलेले आहेत. आणि इकडे मम्मींचं झालेलं आहे कपडे धुणं, मम्मी आणि मनूचं कपडे धुणं चालू आहे, कारण आल्यानंतर ना यात्रेहून आल्यानंतर होणार नाही यासाठी. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता गप्पाट झालेला आहे त्यांचं साडूच्या. तर आणखीन बाकीचं आवरायचं आहे, आरूला अवनीला वगैरे त्यांनाही आवरून मी गावामध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला यात्रेमध्ये ना भेटते आणि जे काय काय यात्रेमध्ये बघायला भेटेल आणि ते तुमच्याशी मी शेअर करून नक्की दाखवेन. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला छान अशी आमच्या गावची यात्रा असल्यामुळे ना जे काय काय यात्रेमध्ये आहे ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर माझं ना गाव अक्कलकोट तालुक्यामध्ये ना छोटंसं माझं ग्रामीण गाव आहे अंकलगे म्हणून. तर भीमा नदी तीरावरती वसलेलं माझं गाव आहे. तर छोटंसं गाव आहे पण गावची यात्रा मात्र खूप मोठी आहे बरं का. तर आमच्या इकडे ना बघा आता मी जस्ट ना ह्या नवीन गावठाणामध्ये आलेलं आहे. तर आणखीन इथून ना 1 किलोमीटर अंतरावरती जायचं आहे कुंभमेळा घेऊन. तर जगद्गुरू वगैरे येणार आहेत आणि काशीपीठ ना डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य पण उपस्थित राहणार आहेत. तर त्यांचेच इथे सर्वजण वेट करत आहेत आणि सर्व महिला बघा की एकसारख्या सर्वांच्या साडी वगैरे ना एकसारख्या होत्या कुंभ घेणाऱ्या स्त्रियांच्या. आणि मम्मीने ना माझ्यासाठी पण घेतली होती पण साडी, पण मी म्हणजे मला सुट्टी घ्यायची, म्हणजे काय झालं तर माहिती का, मला सुट्टी आहे का नाही म्हणून मी काय हे केलं नव्हतं. पण अचानक मी 4 दिवस येण्याचं ठरवलं आणि म्हटलं आता राहू द्या. एका दिवस जाणार होते यात्रेसाठी पण 4 दिवस आले. पण मी साडी वगैरे ना तिथंच ठेवून आलते मी सासरी. तर इथे छान पालखीला वगैरे ना सजावट करून चाललेलं आहे, कारण पालखी कशी नंदी बसवेश्वरची यात्रा असते ना गावची, म्हणजे ना नंदी बसवेश्वर नाही महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागात ना खूप श्रद्धेने साजरी केली जाणारी आहे. आणि ही यात्रा ना आमची पारंपरिक यात्रा आहे बरं का. आणि श्री नंदी बसवेश्वरच्या आणि संत बसवेश्वर यांच्या ना ही पूजा अशी आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता माझ्या ताईचे सर्व फ्रेंड्स आहे ते, मग इथे त्यांच्याशी माझ्या गप्पा वगैरे रंगल्या आणि नंतर इथे ना त्यांचाही थोडासा मी व्हिडिओ वगैरे घेतलेला आहे. आणि खूप दिवसांनी 10-12 वर्षांनी ना ताईच्या मैत्रिणींना मला भेटले होते आणि खूप आनंद झाला. आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व महिला मंडळ बघा, नाही म्हटलं तरी 801 का 864 अशा महिला होत्या की कुंभ घेतलेल्या. आणि ही आहे बहीण माझी. तर बहिणी सगळ्या घेतल्या होत्या. आणि चला तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते वहिनी बहिणी वगैरे सर्वजण आहेत, काकू वगैरे. तर जसं मला शूट करायला भेटलं ना मी तसं शूट केलेलं आहे. तर इथं आहे बरं का माझी बहीण खूप जण आहेत आणि वहिनी पण आहे, सर्वजणच आहे तिथं. तर मी इथं थोडा शूट केलेला आहे. आणि मंदिरात ना नंदीची मूर्ती आणि शिवलिंगासमोर बसवली जातात. आणि आमच्या गावामध्ये ना हीच यात्रा मोठी असते की गावची यात्रा म्हणून नंदी बसवेश्वराची. आणि ढोल ताशा लेझिम आणि भजन कीर्तन यामध्ये ना ही आमची गावाची यात्रा ना खूप म्हणजे खूप छान. आणि ती तुम्ही पाहू शकताय की 1 किलोमीटर अंतरावरून ना ही आमची कुंभमेळावाचं चाललेलं आहे. आणि आता जस्ट जगद्गुरू वगैरे एकटे आलेले आहेत, आणखीन बाकीचे 2 येणार आहेत, म्हणजे 2-3 म्हणजे 3 तरी जगद्गुरू उपस्थित असणार आहेत आणि 5 होते. तर छान वाटतं. आणि दरवेळेस ना डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्यांना हे स्वामीजी येतात आणि छान वाटतं. आमची गावाची यात्रा ना खूप मोठी जत्रा भरते. आणि ते बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की रांग लागलेली कुठे आणि कुठपर्यंत आहे. आणि कुंभ महिला घेतल्याने ना 864 महिला होत्या. मी दाजींना विचारलं की किती होत्या महिला, तर दाजी सांगितले, कारण माझी बहीणच ना या गावची पोलीस पाटील आहे. तर बहिणीला सर्व माहीत असतं आणि बहिणीला आणि दाजीला, तर बहिणीला सुद्धा इथंच गावातच दिलं आहे. तर त्यासाठी ना सर्व माहिती त्यांच्याकडून मी थोडी मला त्यांच्याकडून जसं भेटली ना माहिती मी तशी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि आमची गावची यात्रा ना
4-5 दिवस तरी ही यात्रा भरते. आणि आम्ही जास्त असं सर्व महिला मंडळ की यात्रा असल्यानंतर ना किती छान आणि उत्साहात आनंदी असतात. आणि ते सर्व माझ्या बहिणी उभारलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत माझे फोटो वगैरे खूप छान काढलो. आणि नंतर इथे उपस्थित सर्व महास्वामीजी वगैरे उपस्थित होते. आणि आज होतं की लग्न सोहळा. आणि नाही म्हटलं तरी 14 का 15 म्हणजे जोडप्या होत्या. म्हणजे 14 लग्न होती, म्हणजे 14चे 28 असे म्हणजे गावचे उपस्थिती होते बरं का, सर्व लोक वगैरे लग्नासाठी आणि यात्रेसाठी. तर आणखीन 4 दिवस यात्रा आहे. तर परत ना अग्निपुटव, अग्निपूजा, दीपोत्सव आणि लक्षदीप वगैरे अशी आमची यात्रा असते प्रत्येक दिवशी एक एक. आणि प्रवचन असतं 15 दिवस. आणि इथे बघा दुसऱ्या दिवशी ना म्हणजे 15 दिवस प्रवचन वगैरे झालं आणि इथे जगद्गुरू वगैरे आले. आणि जगद्गुरू आल्यानंतर ना सर्व अक्षता वगैरे पडल्या आणि छान वाटलं बरं का. अशी गावची यात्रा आणि खूप मोठ्या आणि उत्साहाने ही गावची यात्रा करतात. आणि परंपरा आमच्या गावामध्ये ना नाही म्हटलं तरी आता 18 वर्ष झाले म्हणजे अशी लग्न वगैरे करतात. म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा असतो आणि नंतर ना लक्षदीप असतं आणि नंतर आपली अग्निपूजा आणि नंतर ना आपली काय म्हणतात दुसऱ्या दिवशी ना अग्निमधून वगैरे ना त्यांची श्रद्धा असते आणि जे जे काय काय माहितलंच ना ते अग्निमधून ना जात असतात. ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आणि ते बघा मनू माझी भाची तर माझ्याशी बसलेली आहे. खूप छान इथे आम्ही ना सर्व म्हणजे मैत्रिणी वगैरे गाठ पडल्या, त्यांच्याशी गप्पा वगैरे रंगल्या. आणि यात्रेच्या दिवशी ना गावात खूप मोठा उत्साहात ना वातावरण असतं आणि ढोल ताशा वगैरे छान वाटतं. आणि असं ना पालखीमध्ये बसून ना जगद्गुरू वगैरे आणतात मंदिरापर्यंत, 1 किलोमीटर मंदिरापर्यंत. आणि नंतर इथे आम्ही जेवायला वगैरे बसलो. तर छान अशा जेवणामध्ये कडक भाकरी, डाळीची आमटी, शिरा आणि लोणचं वगैरे होतं आणि पापड वगैरे. आणि खूप छान असा महाप्रसाद होता बरं का. आणि सामुदायिक विवाहाच्या सोहळ्याच्या दिवशी ना जेवण असतं आणि पाण्याची पण सोय ना खूप छान केली होती. जहारची सोय केली होती यावेळेस ना, जहारची सोय केली होती. दरवेळेस कसं हापशाचं आणि नळाचं पाणी असायचं, पण यावेळेस ना किती का असू द्या लोक, पण प्रत्येकांना जहारची पाण्याची सुविधा केली होती. आणि भर उन्हाळ्यामध्ये बघा इथं तुम्हाला दिसत असेल जेवण ना खूप छान आणि टेस्टी. मंदिरामध्ये ना की महाप्रसाद खूप छान आणि टेस्ट लागत असतं. तर इथे बघा सर्व अवनी शक्ती वगैरे सर्वजण आम्ही जेवायला बसलो आहे आणि शौर्यसुद्धा बसलेला आहे. तर चला छान यात्रा झाली. आणि नंतर येताना ना सकाळी जाताना गेल्या मंदिराला दर्शन घेतलेलं म्हणजे तुमच्या शेअर केलं नाही. नंतर दुपारीच मी म्हणजे गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती आत मंदिरात. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय श्री नंदी विश्वेश्वराची मूर्ती वगैरे खूप छान आहे. आणि दर्शन वगैरे झालं आणि स्वामीजींचं दर्शन वगैरे घेतलं आणि आमचं जेवण झालं. आणि बाकीचे ना 5-5 दिवस उपास असतात आमच्या इकडे, म्हणजे सर्व बहिणींचे 5-5 दिवस उपास होते. त्यांनी काही जेवण केलं नव्हते, आम्ही 2-3 बहिणी जेवण केलो. आणि त्यांच्यासाठी ना शाबू केळी वगैरे ठेवलेले असतात. तर ते आणखीन काही खाल्ले नाहीत कुंभ वगैरे घेऊन. आणि नंतर नाही ते बघा आईस्क्रीमचा गाडा वगैरे होता, भरपूर सारा आईस्क्रीम वगैरे खाल्लो. आणि तुम्हाला आमच्या गावची यात्रा आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन आमच्या गावची यात्रामध्ये. आणखीन आहे ते जसजशी यात्रा येतील ना तसं तुमच्याशी मी शेअर करेन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब